जे साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त सेंटर कोड क्रमांक 5221A शहादाच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। तसेच सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभकामना देतो। नमस्कार मित्रांनो, त्याचबरोबर श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्वांना नमस्कार करतो। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव विज्ञानच्या अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। सदर यूट्यूब चॅनलला पाहणारे माझे सर्व विद्यार्थी मित्रांना निश्चित सांगू इच्छितो की ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो आपल्या ह्या मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण सबस्क्राईब केल्याने सदर विषयाची म्हणजेच HUM 101 या विषयाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। सदर यूट्यूब चॅनलला म्हणून जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर सदर यूट्यूब चॅनलची लिंक जी आम्ही तुम्हाला पाठवतो ती लिंक देखील जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स जरूर पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला मिळालेली प्रेरणा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा YCMU नाशिक अभ्यास केंद्र शहादा 5221A मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत माझ्याकडे HUM 101 म्हणजेच मानव्य विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा विषय देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण ह्या HUM 101 मध्ये पुस्तक क्रमांक 1 मानव विद्या व ललित कलांचा परिचय ह्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये घटक क्रमांक 1 मानव विद्या स्वरूप व व्याप्ती याची माहिती पाहत होतो। तर मित्रांनो, या घटक क्रमांक 1 ह्याच्यामध्ये आपण आता पुढची माहिती पाहणार आहोत। त्याचा शुभारंभ करूया। ती अशी, घटक क्रमांक 1 मानव विद्या स्वरूप व व्याप्ती याच्यामध्ये आपला दुसरा मुद्दा आहे मानव विद्यांचा प्रमुख 2 शाखा। कोणाची एक वेळ ऐका, मानव विद्यांच्या प्रमुख 2 शाखा। तर चला मित्रांनो, मानव विद्यांच्या प्रमुख 2 शाखा, पहिली शाखा तत्वज्ञान, आणि दुसरी शाखा नीतिशास्त्र। कोणती मित्रांनो? नीतिशास्त्र। तर चला, आज आपण या व्हिडिओच्या सत्रामध्ये मानव्य विद्यांची प्रमुख 2 शाखांमध्ये जी पहिली शाखा आहे तत्वज्ञान याच्या विषयी माहिती पाहूया। तर सर्वात पहिला मुद्दा, तत्वज्ञान शाखेचे स्वरूप व व्याप्ती, म्हणजे तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती। मित्रांनो, ह्या तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती याच्या अंतर्गत आपल्याला एकूण 5 शाखा, तत्वज्ञानाच्या ज्या 5 शाखा आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती याच्याविषयी माहिती घेऊया। ती अशी, तत्वज्ञान। मित्रांनो, आतापर्यंत आपण मानव विद्या
ह्या इतर विज्ञानाहून भिन्न कशा आहेत ह्याचे विस्तृत विवेचन केले. हे विवेचन आणखी परिणामकारक होण्यासाठी आपल्याला काही प्रमुख मानवविद्यांच्या शाखांचा देखील परिचय करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुख्यत्वे तत्वज्ञान व नीतिशास्त्र ह्या दोन शाखांचा विचार करणार आहोत. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम आपण तत्वज्ञान ह्या शाखेचा परिचय करून घेऊया. याच्यात तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती याच्याविषयी माहिती अशी. तत्वज्ञान हा शब्द आपण व्यवहारात नेहमीच वापरतो. बस झाले तुझे तत्वज्ञान किंवा खूप ऐकले तुझे तत्वज्ञान असे शेरे आपल्याला बरेचदा ऐकू येतात. हे शेरे जरी उपहासात्मक असले तरी प्रत्येकाचे स्वतःचे असे स्वतंत्राने जाणारे स्वतंत्र असे तत्वज्ञान असते का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. पिंडे पिंडे मती भिन्न ह्या उक्तीप्रमाणे खरोखरच प्रत्येकाची बुद्धी प्रज्ञा भिन्न असते का? ह्या वैविध्याचा अभ्यास तत्वज्ञान कशा प्रकारे करते ते आपण याच्यामध्ये पाहूया. प्रथम तत्वज्ञान हा शब्द कसा तयार झाला ते पाहू. तत्वज्ञान ह्या शब्दाची फोड केली तर आपल्याला तत् आणि ज्ञान हे दोन शब्द मिळतात. पुन्हा ऐका मित्रांनो, महत्त्वाचे शब्द आहेत. तत्वज्ञानाची जर फोड केली तर आपल्याला कोणकोणते शब्द मिळतात? तत् आणि ज्ञान हे दोन शब्द मिळतात. त्यातून तत्चे ज्ञान म्हणजेच तत्वज्ञान अशा प्रकारांनी हा समास सोडविता येतो. आता तत्वज्ञान म्हणजे जर तत्चे ज्ञान तर तत् म्हणजे काय? तत् हा शब्द इदम या संस्कृत शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा आहे. इदम म्हणजे जे आहे ते. इदम म्हणजे काय? जे आहे ते. म्हणजे आपल्या भोवती जे नैसर्गिक मानवी किंवा चेतन अचेतन जग आहे ते जग होय. ह्या जगाचा अभ्यास नैसर्गिक व सामाजिक विज्ञाने करीतच असतात. ह्या अभ्यासामध्ये तत्वज्ञानाला अर्थातच फारसे स्वास्थ्य नसते, पण जे अस्तित्वात आहे त्याच्या पलीकडे काय आहे? अस्तित्वामागेही काही तत् किंवा तत्व आहे का? ह्या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम तत्वज्ञान करते. त्यामुळे अर्थातच तत्वज्ञान ह्या मानव्य शाखेचा अभ्यास विषय विज्ञानाहून वेगळा होतो. पण मग कोणी विचारेल की जे अस्तित्वात आहे त्याच्या मागील तत्व शोधण्याकरिता जे आहे त्या जगाचा अभ्यासही अपरिहार्य ठरत नाही का? तसे असेल तर तत्वज्ञान आणि विज्ञान ह्यात फरक तो काय याच्याविषयी आपण समजून घेऊ. मानवविद्या आणि विज्ञाने ह्यामध्ये असणारे काही फरक हे तत्वज्ञान आणि विज्ञानातही दिसून येतात. एक म्हणजे तत्वज्ञान विज्ञान ह्या दोहांच्या आशयात किंवा अभ्यास विषयात असणारा फरक आणि दुसरा फरक हा दोहांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये मुख्यतः दिसून येतो. या दोन्ही मुद्दे
महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढचा जो मुद्दा आहे, तत्वज्ञानाच्या 5 शाखा, याच्याविषयी माहिती मिळूया. तत्वज्ञानाच्या 5 शाखा, याच्यामध्ये पहिली शाखा सत्ताशास्त्र, दुसरी शाखा ज्ञान मीमांसा, तिसरी शाखा नीतिशास्त्र, चौथी शाखा सौंदर्यशास्त्र आणि 5वी शाखा तर्कशास्त्र. मित्रांनो, आपली जी ही तत्वज्ञानाची जी दुसरी शाखा आहे ज्ञान मीमांसा, याच्यामध्ये देखील विश्वज्ञानाचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. पहिला मार्ग प्रत्यक्ष ज्ञान, दुसरा मार्ग अनुभव ज्ञान, तिसरा मार्ग उपमान आणि चौथा मार्ग शब्द प्रामाण्य किंवा आप्तवाक्य. तर चला मित्रांनो, आपण तत्वज्ञानाच्या ह्या ज्या 5 शाखा आहेत त्याची विस्तृत माहिती समजून घेऊया. ती अशी: तत्वज्ञानाच्या शाखा. विज्ञानाच्या तत्वज्ञानाप्रमाणेच तत्वज्ञान काही मूलभूत प्रश्नांचा देखील विचार करते. त्यानुसार आपल्याला तत्वज्ञानाच्या काही प्रमुख शाखा यांचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये सर्वात पहिली शाखा, जिचं नाव आहे मित्रांनो सत्ताशास्त्र, याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: आपल्या विश्वाच्या मागील तत्वाचा विचार ह्याच्यामध्ये केला जातो. चेतन व अचेतन वस्तूंची निर्मिती कशी झाली असेल, त्यामागील तत्व हे कशा प्रकारचे असेल, निर्गुण निराकार ईश्वर हे एक तत्व असेल की चेतन पुरुष, ईश्वर आणि अचेतन प्रकृती असे द्वित्व असेल का, की आणखी वेगळ्या स्वरूपाचे अनेक तत्व असेल, ह्या व अशा प्रकारच्या प्रश्नांची उकल सत्ताशास्त्रीय मीमांसेमध्ये केलेली दिसून येते मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती पहिली शाखेविषयीची माहिती. आता तत्वज्ञानाची दुसरी शाखा, जिचं नाव आहे ज्ञान मीमांसा, याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: आपल्याला विश्वाचे सृष्टीचे ज्ञान नेहमी होत असते. हे ज्ञान आपल्याला कोणत्याही प्रकारांनी मार्गांनी मिळते. कोणकोणत्या प्रकारांनी मार्गांनी आपल्याला मिळते ह्याचा अभ्यास ज्ञान मीमांसेत केला जातो. म्हणूनच विज्ञान आपल्याला 4 ज्ञानमीमांसाचे 4 मार्ग दाखवते, सांगते. ते असे: पहिला मार्ग ज्ञानमीमांसेचा प्रत्यक्ष ज्ञान, आपल्या पंचेंद्रियांनी होणारे ज्ञान म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान होय. दुसरा मार्ग अनुभव ज्ञान, मला माहीत असलेल्या ज्ञानातून आणखी विशिष्ट ज्ञान आपण अनुमानित करू शकतो. उदाहरणार्थ, जिथे जिथे धूर तिथे तिथे अग्नी, जसा स्वयंपाकघरात चुलीमध्ये दिसतो. पर्वतावर धूर दिसत आहे म्हणून अग्नीही आहेच, म्हणजेच हा झाला अनुभव ज्ञान. तिसरा मार्ग उपमान, एखाद्या वस्तूचे ज्ञान करून घेण्यासाठी कधी-कधी आपल्याला आधीच माहिती असलेल्या वस्तूतील
साधर्म्य दाखविता येते. चौथा मार्ग शब्द प्रामाण्य किंवा आप्तवाक्य. पूर्वपार चालत आलेले ज्ञान जसेच्या तसे मान्य करणे म्हणजेच शब्द प्रामाण्य किंवा आप्तवाक्य होय. ज्ञान मिळवण्याच्या वरील 4 प्रमाणांनी मिळालेले ज्ञान यथार्थ किंवा सत्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी उपपत्तीचा समावेशी ज्ञानमीमांसेमध्ये होतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा होता आपला दुसरा टप्पा आणि त्याच्यामधले विश्वज्ञानाचे 4 मार्ग. तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता तत्वज्ञानाच्या 5 शाखांमधला तिसरा टप्पा नीतिशास्त्र याच्याविषयी माहिती मिळवूया. ती अशी, आपल्या सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्य. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो स्वतःचा आणि त्याचबरोबर इतरांचाही विचार करीत असतो. अर्थात हा विचार मानवी सुख दुःखाशी संबंधित असतो. त्यासाठी मानवाला अनेक प्रकारच्या कृती कराव्या लागतात. त्या कृती योग्य की अयोग्य, त्या कृतींमागील विचार चांगला की वाईट इत्यादी प्रश्नांची चर्चा नीतिशास्त्र करते. अर्थातच हा मूल्यात्मक विचार आहे आणि योग्य अयोग्य, युक्त अयुक्त, चांगले वाईट इत्यादी मूल्यांचा विचार हा नीतिशास्त्रामध्ये केला जातो. तर मित्रांनो, ही होती तिसरी शाखा तत्वज्ञानाची. आता तत्वज्ञानाची चौथी शाखा जिचे नाव आहे सौंदर्यशास्त्र, तिच्याविषयी माहिती अशी. नैतिक मूल्याप्रमाणेच आणखीही काही मूल्यांचा विचार हा सौंदर्यशास्त्र ह्या तत्वज्ञानाच्या शाखेत केला जातो. मनुष्याच्या मनात अनेक विचार भावना निर्माण होत असतात. ह्या विचारांचा भावनांचा आविष्कार वेगवेगळ्या कलांमधून साहित्यातून केला जातो. कला व साहित्याचा विचार हा पण सुंदर असुंदर अशा मूल्यांद्वारे केला जातो. कला विचारातील ह्या मूल्यांचा अर्थ लावणे चे काम जे आहे ते सौंदर्य शास्त्रामध्ये येतं. तर मित्रांनो, ही होती सौंदर्यशास्त्र ह्या शाखेविषयी माहिती. आता पुढची जी शाखा आहे 5व्या क्रमांकावर येणारी 5वी शाखा जिचं नाव आहे तर्कशास्त्र, हिच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी, वरील शाखांव्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाची तत्वज्ञानाची शाखा म्हणजे तर्कशास्त्र, ज्याला लॉजिक असं देखील म्हणतात. कोणत्याही विचारांचे, संकल्पनेचे, गृहीतकांचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी, आपले विचार सुसंगतपणे मांडण्यासाठी आपल्याला तर्कशास्त्राची गरज भासते, म्हणजेच लॉजिकची गरज भासते. तर्कशास्त्रामध्ये अर्थातच युक्तिवादाचे स्वरूप विशद केलेले असते. तसेच युक्तिवादाची यथार्थता किंवा सत्यासत्यता
कशी पटवायची हा विचार प्रामुख्याने येतो. नुसते चिकित्सक विश्लेषण येथे पुरेसे नसते, तर मित्रांनो त्याचा मांडणी ही पण तितकीच महत्त्वाची असते. योग्य मांडणी जास्त परिणामकारक असते. त्यामुळे कोणत्याही ज्ञान शाखेचे विवरण हे तर्क सुसंगत असण्यासाठी आपल्याला तर्कशास्त्राची आवश्यकता भासते. म्हणूनच तर्कशास्त्राला तत्वज्ञानाचे मूळ म्हणता येईल. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने तत्वज्ञानाच्या ह्या 5 शाखा होत्या ज्याची आपण माहिती पाहिली. तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्तीमध्ये हे सर्व मुद्दे येतात. तत्वज्ञानाचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करताना हा जो मुद्दा आहे आता जो मी तुम्हाला समजवणार आहे तो अगदी महत्त्वाचा आहे, त्याचा देखील समावेश होतो. तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती थोडक्यात अशी सांगता येईल. तत्वज्ञान वृक्षाचे तर्कशास्त्र हे मूळ आहे. तत्वज्ञान वृक्षाचे तर्कशास्त्र हे मूळ आहे. सत्ताशास्त्र हे त्याचे खोड आहे. तर ज्ञानमीमांसेसोबत इतर सर्व शाखा ह्या फांद्या आहेत. म्हणजे मित्रांनो, तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या 5 शाखा यांचा देखील समावेश होतो, हे स्पष्ट झालेलं आहे. मानवीय विद्यांचा अभ्यास करण्यासाठी अर्थातच ह्या सर्व ज्ञान शाखा उपयुक्त आहेतच, पण त्यातही मानवी विद्यांमध्ये नीतिशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्या मानवनिर्मित मूल्यांचा अभ्यास हा नीतिशास्त्राचा विषय आहे. म्हणून नीतिशास्त्र हे मानवी विद्यांचे महत्त्वाचे अंग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मानवी विद्यांच्या ज्या प्रमुख 2 शाखा आहेत, एक तत्वज्ञान आणि दुसरी नीतिशास्त्र, तर आपण पहिला मुद्दा जो आहे या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, तो म्हणजेच तत्वज्ञान या शाखेचा. तत्वज्ञान ह्या शाखेमध्ये तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती याची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या 5 शाखा याच्याविषयी माहिती घेतली. आता आपण मानवी विद्याच्या प्रमुख 2 शाखांमधली दुसरी महत्त्वाची शाखा म्हणजेच नीतिशास्त्र ह्या शाखेविषयी माहिती पाहूया. तर मित्रांनो, चला तर दुसरा मुद्दा, नीतिशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती ह्याच्याविषयी माहिती पाहूया. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक मुद्दे येतील. त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे कर्तव्यवाद, पहिला मुद्दा कर्तव्यवाद, दुसरा सुखवाद. मग सुखवादाचे त्याच्यात 3 प्रकार आहेत. पहिला स्वसुखवाद, दुसरा परहितवाद, तिसरा उपयुक्ततावाद किंवा सार्वत्रिक सुखवाद. हे सुखवादाच्या 3 प्रकारांमध्ये येतात. मग आणखी त्याचा पुढचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा पुरुषार्थ संकल्पना. याच्या विषयी माहिती आपण ह्या नीतिशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती ह्या मुद्द्यांमध्ये ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, मानवविद्याची दुसरी शाखा जिचं नाव आहे नीतिशास्त्र. नीतिशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती याच्याविषयी माहिती अशी. नीतिशास्त्र
हे जीवनावश्यक शास्त्र आहे. आयुष्य कसे असावे, जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, कोणत्या कृती आचरणात आणाव्यात, थोडक्यात जीवन कसे जगावे हे सांगणारे शास्त्र म्हणजेच नीतिशास्त्र होय. मित्रांनो, हीच नीतिशास्त्राची व्याख्या देखील आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण नीतिशास्त्राचे स्वरूप याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: नीतिशास्त्र हे मानवी कृतींची नैतिकता ठरविते. म्हणूनच नीतिशास्त्राचे स्वरूप पाहताना प्रथम कृती म्हणजे काय, कृतीचे स्वरूप कसे असते, ह्या सर्वांची उकल करावी लागेल. कृतीचा विचार करताना कृती आणि नैसर्गिक क्रिया ह्याच्यामध्ये फरक करावा लागेल. नैसर्गिक क्रिया ह्या आपोआप घडत असतात. आपण थांबवू म्हणून त्या थांबू शकत नाहीत. उदाहरणार्थ श्वासोच्छ्वास. हृदय क्रिया, हृदयाची क्रिया, पापण्यांची उघडझाप ह्या नैसर्गिक क्रिया आहेत. ह्या विरुद्ध कृती मनुष्य निवडत असतो. काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण विशिष्ट कृतीची निवड करतो. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या उद्देशाने विद्यार्थी कसून अभ्यास करतात. उदाहरणार्थ, परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी या उद्देशाने विद्यार्थी कसून अभ्यास करतात. वडीलधाऱ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची कर्तव्य भावनाही त्यामागे असू शकते. कृतीचा विचार करताना हेतू किंवा प्रेरणा आणि उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक असते. कृतीच्या मागे हेतू असतो. विशिष्ट प्रेरणेने मनुष्य कृती करतो. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रेरणेने केलेली चळवळ अथवा आत्मसमर्पण म्हणजेच हेतू आपल्याला विशिष्ट प्रकारची कृती करायला भाग पाडतो. हेतू कृतीला मागून ढकलतो असे म्हणता येईल. जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतो तेव्हा आपण आपले इप्सित ध्येय पूर्ण करीत असतो. अर्थातच कृतीचे दृश्य परिणाम म्हणजेच उद्दिष्ट होय. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष चांगले गुण मिळाले तरच उद्दिष्ट पूर्ण झाले, गाठले असे म्हणता येईल. म्हणजेच उद्दिष्ट हे कृती सम्मुख असते. कृतीच्या समोर उद्दिष्टे असते. तसेच हेतू पूर्ण झाला हेही कृतीच्या पूर्ततेतूनच जाणवते. म्हणूनच उद्दिष्ट हे हेतूपेक्षा जास्त व्यापक आहे. हेतू हा उद्दिष्टात सामावला जातो. तो उद्दिष्टांचा भाग असतो. जेव्हा आपण कृतीची नैतिकता तपासता तेव्हा हेतू आणि उद्दिष्टांचे चांगले वाईटपणाही पाहत असतो. हेतूच्या अनुषंगाने कृतीची योग्यता ठरविणाऱ्या काही उपपत्ती पाश्चात्य नीतिशास्त्रामध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे उद्दिष्टांवरून कृतीची युक्तता ठरविणाऱ्या उपपत्तीही दिसून येतात. तर मित्रांनो, नीतीचे स्वरूप पाहत असताना, नीतीचे स्वरूप व्याप्ती पाहत असताना आपल्याला याच्यामध्ये जो पहिला मुद्दा सांगितला होता महत्त्वाचा, असे एकूण 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते: कर्तव्यवाद, सुखवाद आणि पुरुषार्थ संकल्पना. तर याचा देखील विचार करावा लागेल. म्हणून आपण हे मुद्दे देखील
समजून घेऊया ते असे. पहिला मुद्दा कर्तव्यवाद. याच्याविषयी माहिती अशी. आपल्या कृतीमागील हेतू हा केवळ कर्तव्यपूर्ती हा असावा. कर्तव्य हे प्रत्येकालाच पार पाडावे लागते. मग काही स्वतः बाबतीतील कर्तव्य असो किंवा इतरासाठींची असो. कर्तव्यता ही सर्वांनाच बंधनकारक असल्यामुळे कर्तव्यवादी उपपत्तीतून काही सार्वत्रिक नियम मांडून त्यावर नीतिशास्त्र उभारता येते. भारतीय तत्वज्ञानाचा विचार केला तर भगवद्गीतेमध्ये अशाच प्रकारचा विचार सांगितला आहे. मित्रांनो, मला काय मिळेल, माझा किती फायदा होईल याचा विचार न करता केवळ कर्तव्य करीत राहणे हाच तो कर्तव्यवाद होय. फळाची अपेक्षा न करता केला जाणारा निष्काम कर्मयोग हीच गीतेतील कर्तव्यवादी उपपत्ती सांगता येईल किंवा व्याख्या सांगता येईल. याच्यात दुसरा मुद्दा येतो मित्रांनो, सुखवाद म्हणजे काय याच्याविषयी माहिती अशी. कर्तव्य किंवा हेतू कृतीच्या एका अंगाचा विचार करतात तर उद्दिष्टे ही दुसऱ्या बाजूचा विचार मांडतात. त्यानुसार मी कृती का करतो ह्यापेक्षाही विशिष्ट कृतीतून आपण काय साध्य करतो हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. कोणत्या उद्देशाने आपण कृती करतो याचे विवेचन करताना पाश्चात्य नीतिशास्त्रात सुखवादाची मांडणी केली गेली. त्या मताप्रमाणे आपल्या कृतीचा अंतिम उद्देश सुखप्राप्ती हाच असतो. पण प्रश्न येतो तो केवळ स्वतःच्याच सुखाचा. आपण नेहमी विचार करतो का तर नाही. स्वतः बरोबर इतरांच्याही सुखाचा विचार आपल्याला करावा लागतो मित्रांनो. म्हणून सुखवादात 3 प्रकार केले गेलेले आहेत. सुखवादाचे 3 प्रकार केले गेलेले आहेत. ते असे. पहिला स्वसुखवाद. केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करणारा म्हणजेच स्वसुखवाद. दुसरा परहितवाद म्हणजेच फक्त इतरांच्याच सुखाचा विचार करणारा म्हणजेच परहितवाद. आणि तिसरा सार्वत्रिक सुखवाद किंवा उपयुक्ततावाद म्हणजेच स्वतः बरोबरच इतरांच्या सुखाचा विचार करणारा म्हणजेच सार्वत्रिक सुखवाद किंवा उपयुक्ततावाद होय. तर मित्रांनो, हा होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सुखवाद आणि त्याचे 3 प्रकार. आता नीतिशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती याच्यामध्ये तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पुरुषार्थ संकल्पना याच्याविषयी माहिती समजून घेऊया ती अशी. भारतीय नीतिशास्त्राचा विचार केला तर आपल्या इथे ही आचारसंहिता सांगितली गेली आहे. मनुष्याचे जीवन आदर्श बनण्यासाठी आपल्या संस्कृतीत पुरुषार्थ संकल्पना मांडली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला माहीतच आहेत. पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. पुरुषार्थाच्या ज्या संकल्पना मांडल्या गेल्या त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला माहीतच असतात. प्रत्येकाने धर्माने
प्रत्येकाने धर्माने घालून दिलेले आचरण पाळावे. स्वतः संबंधीची नित्य नैमित्तिक कामे व इतरांसंबंधीचे कर्तव्ये नीट पार पाडावीत असे धर्मात सांगितले जाते. धर्मात सांगितल्याप्रमाणे अर्थप्राप्ती करावी असा अर्थ पुरुषार्थ सांगतो. तर आपल्या इच्छा, आकांक्षा तसेच कर्तव्ये पार पाडणे हे कामाचे लक्षण आहे. धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांचे पालन केल्यानेच मनुष्यास मुक्ती मिळते, म्हणजेच मोक्ष मिळतो. हा चौथा पुरुषार्थ होय. ही मुक्ती इच्छा, वासना इत्यादी ऐहिक सुखापासून मिळते. म्हणूनच इच्छा विरहित मनाची अवस्था म्हणजेच मोक्ष होय. म्हणजेच मोक्ष होय. प्रत्येकाने नैतिकतेने वागणे त्याचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे समाज व्यवस्था सुव्यवस्थित स्थिर राहण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, आज आपण मानवविद्याचा प्रमुख 2 शाखा त्याच्यामधला हा नीतिशास्त्र, त्याचे स्वरूप व व्याप्ती याच्या विषयी ह्या मुद्द्यामध्ये माहिती पूर्ण केली. तर आजच्या या 2 मुद्द्यांमध्ये मानवविद्याचे प्रमुख 2 शाखा, पहिली शाखा तत्वज्ञान आणि दुसरी शाखा नीतिशास्त्र ह्याच्या विषयी आजच्या या सत्रामध्ये आपण माहिती मिळवली, समजून घेतली. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आणखी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची असेल तर ह्या माहितीचा हा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही वारंवार ऐका, परत ऐका. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ऐका. ह्या मुद्द्यांना समजून घ्या. वेळ आला तर आपल्या वहीमध्ये याचे लिखाण करून घ्या. म्हणजेच निश्चित तुम्हाला हा मुद्दा चांगल्या पद्धतीने समजेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवीय विद्यांच्या ह्या प्रमुख 2 शाखांचा तर अभ्यास केलाच, पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मानवीय विद्यांचे स्वरूप व व्याप्ती हा जो आपला घटक आहे, या घटकाविषयी सारांश जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. कारण मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मानवविद्याचे स्वरूप व्याप्ती, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मानवविद्याचे प्रमुख 2 शाखा म्हणजे एकंदरीत पूर्ण घटक क्रमांक 1 जो अभ्यासला या 2 व्हिडिओंमध्ये, तर ह्या 2 व्हिडिओंचा सारांश म्हणजेच मानवविद्येचे स्वरूप आणि व्याप्ती या घटकाचा सारांश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित पाहूया. पुढच्या व्हिडिओमध्ये हा सारांश समजून घेऊया. मित्रांनो, हे 2 व्हिडिओ तर ऐकाच, पण त्याचबरोबर मानवविद्याचे स्वरूप व व्याप्ती ह्या मानवविद्याचे स्वरूप व व्याप्ती याचा सारांशचा जो व्हिडिओ आहे तो निश्चित
ऐका, कारण पूर्ण घटकाचे ह्या व्हिडिओमध्ये सार असणार आहे. म्हणूनच पुढच्या व्हिडिओचा तुम्ही प्रतीक्षा करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्याने माझा पुढचा कुठला व्हिडिओ येणार आहे त्याची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत आपोआपच पोहोचेल. तर चला मित्रांनो, जाता जाता पुनश्च एक वेळा तुमच्यासाठी संदेश. कोरोनाच्या या महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, ह्या संदेशाबरोबरच जाता जाता पुनश्च एक वेळा सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. त्याचबरोबर आम्ही जी लिंक पाठवतो ती देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच कमेंट्स जरूर पाठवा. पुनश्च जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार, मंगलमय शुभकामनाएं.